प्रारंभिकच्या मुलांना जो तालाचा सेक्शन आहे, तालाचा प्रश्न परीक्षेला येतो, त्याचा आज आपण अभ्यास करूया. ठीक आहे. प्रारंभिकच्या मुलांना केवळ 3 ताल दिलेले आहेत. एक आहे दादरा, केरवा आणि त्रिताल, असे 3 आहेत ताल. तर तिघांचा आपण आता अभ्यास करूया. पहिला घेऊया आपण दादरा. आता हे ताल आहेत ना, हे ताल तुम्हाला म्हणून दाखवायचं असतंच. तो ताल कसा आहे, त्याची माहिती काय आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ताल हातावर दाखवण्याची एक पद्धत असते, ती तुम्हाला दाखवणं गरजेचं असतं. ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तालाचा वेगळा अभ्यास करायची गरज नाही. सगळेच्या सगळे मार्क्स तुम्हाला तालाचे प्रारंभिकच्या मुलांना मिळणार आहेत. ठीक आहे. तर आता बघूया आपण दादरा. दादरा तालाला 6 मात्रा आहेत. ठीक आहे. 6 मात्रा. आता 6 मात्रांचे 2 विभाग केलेले आहेत, म्हणजे आपण त्याला खंड असं म्हणतो. खंड म्हणजे पार्ट, 2 पार्ट. एकामध्ये 3 मात्रा, एकामध्ये 3 मात्रा, असे 6 मात्रा झाल्या. आता हे जेव्हा आपण हातावर दाखवत असतो ना, तेव्हा त्याच्यावर टाळी द्यायची असते आणि खाली दाखवायचा असतो. म्हणजे टाळी अशी नेहमीप्रमाणे खाली असा दाखवतो आपण, म्हणजे हात असा थ्रो करतो खाली. तर टाळी आणि खाली, मग ही टाळी कुठे आहे आणि हा खाली कुठे आहे. ठीक आहे. तर पहिल्या मात्रेवरती टाळी आहे आणि चौथ्या मात्रेवरती खाली आहे. ठीक आहे. आता हा ताल दादरा हातावर कसा दाखवायचा हा मी तुम्हाला दाखवते. 6 मात्रा. ठीक आहे. 6 मात्रा काउंट होतील. 1 2 3 4 5 आणि 6. धा धी ना, धा ती ना. ठीक आहे. 6 मात्रा झालेल्या आहेत. तर धा धी ना परत एकदा दाखवते. धा ती ना. 1 2 3 4 5 6. आता हा म्हणताना कसा म्हणायचा असतो, तर एक लय ठेवायची. ठीक आहे. लय ठेवायची आणि शेवटचा मात्रा झाल्यानंतर पहिली मात्रा एकदा परत दाखवायची. लईमध्ये एकदा हळू, एक स्वर हळू, एक मात्रा हळू, एक मात्रा फास्ट असं म्हणायचं नाही. तर धा धी ना, धा ती ना, धा धी ना, धा ती ना. मी 2दा म्हणून दाखवलं. आता फायनल एकदा दाखवते की पहिली मात्रा पण कशी. धा धी ना, धा ती ना, धा. ठीक आहे. म्हणजे पहिली मात्रा 10 आहे ती परत एकदा दाखवायची. ठीक आहे. हे असं हातावर दाखवायचं. आणि तुम्ही माहिती कशी सांगणार आहात. ताल दादरा, मात्रा 6, खंड 2, 3 3च्या विभागाने. 1 वर टाळी आहे आणि 4 वरती खाली आहे. ठीक आहे. समजलं दादरा ताल. नेक्स्ट ताल बघूया आपण केहरवा किंवा केरवा असं म्हणतात. आता केरवा या तालामध्ये 4 केवळ मात्रा आहेत. कोणत्या आहेत. धागे नती नक धिन. धागे नती नक धिन असं आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये खंड किती आहेत. याच्यामध्ये 2 खंड आहेत. प्रत्येक खंडामध्ये 2 2 मात्रा आहेत. एकामध्ये धागे नती, दुसऱ्या खंडामध्ये नक धिन. धागे ही 1 मात्रा आहे, नती 1 मात्रा आहे, नक अँड धिन अशा 4 मात्रा आहेत. हे हातावर कसं दाखवायचे. धागे नती नक धिन. ठीक आहे. 1 वर टाळी आली, 2 वर हे बोट आलं, 3 वर खाली आली, 4 वर हे बोट आलं. म्हणजे 1 वरती टाळी आली आणि 3 वरती खाली आली. 1 वर टाळी, 3 वर खाली. धागे नती नक धिन धागे. परत एकदा धागे नती नक धिन धागे. हा झाला केहरवा. ठीक आहे. ताल केरवा, मात्रा 4, 2 खंड, 2 2च्या विभागाने, टाळी 1 वर खाली, 3 वर. झाला केरवा है ना. आता बघूया आपण त्रिताल. त्रितालमध्ये किती मात्रा आहेत माहिती आहेत ना. 16 मात्रा. 16 मात्रा. आपण हा खूप वेळेला वापरतो. जवळजवळ सगळ्या बंदिशींना आपण ताल त्रिताल वापरतो. त्याच्या मात्रा 16 आहेत. याचे खंड किती आहेत. 4 खंड आहेत. 16 मात्रा 4 खंडामध्ये किती किती येतील.
4 4 4 4 अशा प्रत्येक खंडामध्ये मात्रा येतील. टाळी कुठे खाली कुठे आहे? 1 वर टाळी आहे, 5 वर टाळी आहे, 9 वर खाली आहे आणि 13 वर परत तिसरी टाळी आहे. म्हणजे पहिली टाळी 1 वर, दुसरी टाळी 5 वर, तिसरी टाळी आहे 13 आणि 9 वरती खाली. आता हे दाखवायचं कसं? धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा धा. हा परत 10 दाखवायचा म्हणजे डिस्टन्स कवर होतो 16 मात्रेचं. एक आवर्तन पूर्ण झालेलं समजून येतं, म्हणून हा पहिला 10 पण परत शेवटी पहिली मात्रा वाजवून दाखवायची. ठीक आहे, परत एकदा बघायचं. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा धा. झाल्या 16 मात्रा. हा आपण परत एकदा बघूया की आपण कसं म्हणून दाखवणार आहोत. ताल, त्रिताल, मात्रा 16, खंड 4, 4 4 4 4 विभागाने, टाळी 1 5 13 वरती आणि खाली 9 वर. सर्वसाधारणपणे बंदिशींना आपण हा ताल सगळ्या वापरत असतो. असं सांगू शकता तुम्ही. केहरवा हा ताल आहे, हा सर्वसाधारणपणे लाईट म्युझिकसाठी वापरला जातो, क्लासिकलमध्ये वापरला जात नाही. दादरामध्ये कधीतरी क्वचित बंदिशी मध्य लयीतल्या असू शकतात, पण विलंबित वगैरे यात कधी नसतातच. दादरा आणि केरवामध्ये विलंबित ख्याल कधी नसतात, पण त्रितालमध्ये विलंबित असू शकतो राग असतात. म्हणजे त्रिताल आणि एकताल हे 2 आहेत ज्याच्यामध्ये विलंबित ख्याल गायले जातात. अर्थात तुम्हाला आता हे ख्याल नाही आहेत. तर आता अजून त्रितालामध्ये येणारा अजून एक प्रश्न आहे, तो आपण एक बघूया की हा 16 मात्राचा जो त्रिताल आहे तो 8 मात्रामध्ये कसा वाजवायचा असतो. हे 16 मात्रांचा ताल 8 मात्रामध्ये, 8 दुने 16 है ना, म्हणजे निम्म झालं. तर मग काय होऊ शकेल बघा, अंदाज करा. एकाच्या जागी 2 मात्रा. धा धिन, आता कसं आपण म्हणतो धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, धा धिन धिन धा. मग आता कसं येईल 8 मात्रामध्ये? धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. 8 मात्रा. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. 1 2 3 4 5 6 7 8 झाल्या 8 मात्रा. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा, धा धिन. कळलं? ह्याच्यामध्ये टाळी आणि खाली कुठे येईल? पहिल्या मात्रेवर टाळी येईल. धा, धा धिन धिन धा. परत तिसऱ्या मात्रेवर टाळी येईल. धा धिन धिन धा. 5व्या मात्रेवरती काल येईल खाली, 5वी 6वी. 7व्या मात्रेवरती परत टाळी येईल. ठीक आहे, 7व्या मात्रेवरती परत टाळी. सो धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. 1 वरती 3 वरती टाळी आली, 5 वरती खाली आली, 7 वरती टाळी आली. 1 5 7 वरती टाळी, 3 वरती खाली. हा झाला 8 मात्रांचा त्रिताल. तर ही तुमचा तालाचा सेक्शन पूर्णपणे मी आता इथे शिकवलेला आहे. हे व्यवस्थित ऐका, परत लागलं तर परत ऐका की तालाचे सगळे मास तुम्हाला मिळणार आहेत. वेगळं शिकवायची गरज नाही आहे, वेगळं शिकायचीही गरज नाही आहे. हा एवढं वाचल्यानंतर झालं. आणि पुढचा एक विषय सांगते तुम्हाला की हे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील आणि उपयोगी होत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन येणारे सगळे व्हिडिओची इंटिमेशन येत राहील. पुढच्या क्लासेसचे व्हिडिओज पण मी थिअरी पार्टचे आणि रागांचे सुद्धा सातत्याने टाकणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल.
तर हे मी सांगितलं नव्हतं आजपर्यंत, तर आता मी मुद्दाम म्हणून सांगितलं आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. बाय.